एका महत्त्वाच्या गोष्टीवर आपल्याला आज इथे मी सांगू इच्छितो। जे स्वतःला देशाचे नेते म्हणवतात, नागपूरचे नितीन गडकरी आज तिथले उमेदवार आहेत, मोठे मंत्री आहेत, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, पण त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या काळामध्ये ते एवढे घाबरून गेलेले आहे की त्यांनी सांगितलं होतं मी प्रचारामध्ये प्रचार करणार नाही, चहा पाजणार नाही, देशी विदेशी कुणाला देणार नाही। आता देशी विदेशी तुम्ही त्यांना सापडले की विचारा, तुम्ही देत होतेत का पहिले म्हणून। असा सगळा गोष्टी करणारे आज गल्लोगल्ली नागपूरच्या फिरत आहेत आणि इतके घाबरलेले आहेत की आपल्या प्रचारासाठी त्यांनी लहान लहान मुलांचा, शाळकरी मुलांचा वापर केलेला आहे। शाळेतली मुलं जी आहे ती त्यांनी रस्त्यावर उभी ठेवली, त्यांच्या हातात फलकं दिले, त्यांचा इलेक्शनसाठी वापर केला। आपण पाहिलं असेल नागपूरमध्ये 42 ते 43 डिग्री टेम्परेचर आता आहे। 9 ते 10च्या दरम्यान सकाळी 31 मार्चला हा प्रकार घडलेला आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही तशी रीतसर तक्रार ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया महाराष्ट्र इथे आम्ही दाखल केलेली आहे। काय म्हणतं कायदा, काय सांगतो? The use of children in political campaigning not only violates the Child Labor Prohibition and Regulation Act 1986 as amended in 2016, but also goes against the judiciary's directive including a 2004 order by the Bombay High Court. Such actions by political parties not only undermine the integrity of electoral process but also jeopardize the rights, privacy and future of the children involved. इतक्या स्पष्ट गाईडलाईन असताना, सगळ्या गोष्टी जे नेते अनुभवी आहेत त्यांना माहीत असताना, केवळ आपल्याला निवडणुकीमध्ये फायदा व्हावा म्हणून त्यांनी शाळकरी मुलांचा वापर केला, उन्हामध्ये त्यांना उभं केलं। याच गडकरींनी जेव्हा किचन सेट वाटण्यासाठी महिलांना बोलवलं होतं तेव्हा सुद्धा चेंगराचेंगरी स्टॅम्पेड झालं, 3 महिलांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला। पण त्याच्यावरनं काही धडा घेतला नाही। निवडणूक महत्त्वाची आहे, लोक मेले तरी चालतील। त्या विद्यार्थ्यांना कळो किंवा न कळो, कायदा काही असो, हम करे सो कायदा, या प्रवृत्तीनं वागणाऱ्या नितीन गडकरींकडनं ही जी चूक झालेली आहे ती अक्षम्य चूक आहे। आम्ही निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार केलेली आहे। आमची निवडणूक आयोगाला मागणी आहे की आम्ही ज्या ज्या तक्रारी करतो त्या पुराव्यानिशी करतो आहोत। त्या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, आदर्श आचारसंहितेचं भंग करणाऱ्या, उल्लंघन करणाऱ्या, कायद्याचं उल्लंघन करणार आहे। पण निवडणूक आयोगाकडनं पण पाहिजे तशा कारवाया होत नसल्यामुळे या सगळ्या बेदरकार प्रवृत्तीनं वागण्याची प्रवृत्ती जी आहे ती भाजपच्या नेत्यांमध्ये वाढते आहे। आमची विनंती आहे, आम्ही तक्रार दाखल केलेली आहे आणि अपेक्षाही करतो की लवकरात लवकर निवडणूक आयोग याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करेल। नाही, अजूनपर्यंत काही आलेलं नाही आहे। बावनकुळेंनी तर सुप्रीम कोर्टच युसर्प करून टाकलं होतं, ॲज इफ ते सुप्रीम कोर्टाचे जज असल्यासारखे जजमेंट त्यांनी पास केलं होतं। म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्टही झाला होता तो, आणि आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झालं होतं। आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला। राम सातपुतेंनी त्यांना फोन केला, त्यांनी सांगितलं हां नक्की 100% आपण गुन्हे माफ करून टाकू। त्याच्यामध्ये सुद्धा आदरणीय हायकोर्टाचा डायरेक्शन्स आहेत की कुठलेही राजकीय गुन्हे किंवा कुठलेही गुन्हे परत घ्यायचे असतील तर त्यासाठी एक समिती नेमावी आणि त्या समितीच्या शिफारशीनुसार ते गुन्हे परत घेतले जावे। त्या संदर्भातही आम्ही तक्रार दाखल केली आणि आजही नितीन गडकरी यांनी ज्या पद्धतीनं मुलांचा वापर केला निवडणुकीमध्ये, ते सरळ सरळ कायद्याचं कसं व्हायलेशन आहे त्याचे प्रोव्हिजन्स मी आपल्याला सांगितलेले आहे। आता आम्हाला बघायचं आहे निवडणूक आयोग याच्यावर काय कारवाई करतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।